और तुम दोनों का सबसे ज्यादा लड़का भाऊ कौन है? सगळ्यात लाडका. रमेश चव्हाण हे माझे लहानपणचे मित्र असताना रमेशदारांनी आम्ही सुरुवातीला तसं की सर आम्हाला कुठल्याही गोष्टीची वस्तूची कमतरता पडू देत नाही. सर्वात पहले माननीय आदरणीय आमचे काका म्हणजे रमेश चव्हाण सर. रमेश चव्हाण मेरे बहुत अच्छे दोस्त भी है, मेरे बॉस भी है. कि हमारे सर जो है वो काफी जिद्दी किस्म के इंसान है. वो जो चीज ठान ले वो करके ही रहते हैं. ऐसे इंसान को देखकर मुझे एक ही शेर याद आता है कि मुझ पे तरस मत खा है जिंदगी, मैं कोई बेचारा नहीं हूँ, मैं फिर से आऊंगा लौटकर, मैं अभी हारा नहीं हूँ. जेव्हा आज आपल्या समोर अभी तो बहुत कुछ जाना है उनके बारे में, तो शुरुआत से शुरू करते हैं. रमेश भीमराव चौहान, एक संघर्ष, एक जुनून, एक प्रेरणा. हम उनकी पुरानी गलियों में पहुंचे और हमें कुछ बातें पता चली. रमेश चौहान के पिताजी भीमराव चौहान को 4 बेटे और 2 बेटियां थी और रमेश चौहान को 4 बच्चे हैं, 2 बेटे और 2 बेटियां. रमेश भीमराव चौहान का जन्म 2 जून 1978 के तहत मेकर शहर में हुआ. उनके पिताजी भीमराव चौहान एक खेत मजूर फार्म लेबरर थे. और उनका मूल गांव गनपुर था. परिवार की आर्थिक स्थिति बहुत कमजोर थी. 4 भाई और 2 बहन के बड़े परिवार में रमेश चौहान 5वें नंबर के सदस्य थे. बचपन से ही पढ़ाई में बहुत तेज थे. मेकर की शाळा नंबर 2 में पढ़ते वक्त हमेशा टॉप 3 स्टूडेंट में शामिल रहते थे. लेकिन गरीबी इतनी थी कि पढ़ाई के साथ साथ काम भी करना पड़ता था. अग्रवाल पेट्रोल पंप, अशोक शर्मा की बैलगाड़ी, रामभाऊ कुसड़कर और विठल सबकार के यहाँ मजदूरी और काम करते हुए उन्होंने अपनी 10वीं तक की पढ़ाई पूरी की. उनके बचपन के सबसे करीबी दोस्त सुखदास लिम्बाजी खरात के गरीबी के कारण फटी हुई चड्डी और फटे हुए कपड़े से स्कूल जाना पड़ता था. उनका कई बार मजाक उड़ाया गया, फिर भी उन्होंने हिम्मत नहीं हारी. 1995 में जनता विद्यालय मेकर से 60% मार्क्स के साथ फर्स्ट क्लास में पास होकर स्कूल में 3रा स्थान प्राप्त किया. साइंस, हिस्ट्री और लैंग्वेज उनके पसंदीदा सब्जेक्ट थे. मैथमेटिक्स में एवरेज थे, लेकिन ज्योमेट्री में उन्हें खास लगाव था. स्पोर्ट्स और कल्चरल एक्टिविटीज में भी वो हमेशा टॉपर रहे. रनिंग, खो खो, क्रिकेट, वॉलीबॉल, कबड्डी और लॉन्ग जंप और हाई जंप में उन्होंने अपनी अलग पहचान बनाई. एनसीसी में जेडी सर्जन रहे. एनआईसी कैंप में रनिंग टॉपर बने और 303 राइफल फायरिंग कंपटीशन में 3rd रैंक हासिल की. 1992 से लेकर 1993 में कुलदाबाद में 5 किलोमीटर रनिंग सिर्फ 14 मिनट्स में पूरी करके सबको हैरान कर दिया था. लेकिन गरीबी ने उनकी जिंदगी का रुख बदल दिया. आर्थिक परिस्थिति के कारण आगे की पढ़ाई 2 साल तक रुक गई. इसी दौरान डिप्रेशन, समाज की उपेक्षा और गलत संगत ने उन्हें अपराध की दुनिया की तरफ ढकेल दिया. एक प्रेम कहानी भी बनी, सामाजिक और जाति बंधनों में उलझ गई. इसी वजह से कई विवाद हुए और धीरे धीरे उनका नाम मेकर की गैंग कल्चर में राजनीति से जुड़ गया. कई पुलिस केसेस, गैंग वॉर्स और राजनीति संघर्षों के बीच उनकी पहचान दबंग युवा के रूप में बनी. लेकिन हर कहानी में एक टर्निंग पॉइंट होता है. उनकी जिंदगी का सबसे बड़ा मोड़ तब आया. उनके छोटे बेटे प्रताप चौहान ने मासूमियत से पूछा, पापा हमारे घर पुलिस क्यों आती है? बस यही सवाल उनके दिल को छू गया. उस दिन उन्होंने फैसला कर दिया कि गुनहगारी की दुनिया से अलविदा कह दूंगा. पुलिस इंस्पेक्टर भरत कुमार सूर्यवंशी के मार्गदर्शन और प्रतापराव यादव के समुपदेशन ने उनकी सोच बदल दी. उन्होंने अपनी जिंदगी को नई दिशा देने के लिए त्र्यंबकेश्वर में नारायण नागबड़ी पूजा की और आध्यात्मिक जीवन की शुरुआत की. इसके बाद उन्होंने पत्रकारिता का रिश्ता चुना, तलवार छोड़कर कलम उठाया. शंकर धावटेकर के मार्गदर्शन में विदर्भा मतदार न्यूज़पेपर से अपना पत्रकारिता का सफर शुरू किया. पोल खोल नाम के कलियों के माध्यम से उन्होंने कई भ्रष्टाचार और माफिया तंत्र का पर्दाफाश किया. 19 फरवरी 2015 को छत्रपति शिवाजी महाराज जयंती के अवसर पर उन्होंने अपना न्यूज़पेपर खोज मास्टर शुरू किया. शुरुआत में कई लोगों ने कहा कि न्यूज़पेपर चलाना आसान नहीं, लेकिन उन्होंने हार नहीं मानी. आज खोज मास्टर प्राइवेट लिमिटेड महाराष्ट्र के कई शहरों में डिजिटल, प्रिंट मीडिया, पॉडकास्ट, न्यूज डिबेट्स और इलेक्शन कैंपेन्स के माध्यम से पहचान बना चुका है. पत्रकारिता के साथ साथ उन्होंने फिटनेस पर भी ध्यान दिया. 100 किलो से अपना वजन घटाकर 65 किलो तक लाए. 10 फुल मैराथन, 14 हाफ मैराथन कंप्लीट किया. रनिंग, साइकिलिंग और स्विमिंग आज भी उनकी जिंदगी का हिस्सा है.
आज रमेश चौहान सिर्फ एक पत्रकार बल्कि संघर्ष से सफलता तक का जीता जागता उदाहरण है। अभी भी अपराध, राजनीति, सामाजिक संघर्ष और पत्रकारिता के सफर से गुजरते हुए उन्होंने साबित कर दिया कि इंसान अगर ठान ले तो अपनी तकदीर खुद लिख सकता है। ये कहानी सिर्फ रमेश चौहान की नहीं है, बल्कि हर एक उस इंसान की है जो मुश्किलों का सामना कर कर अपनी पहचान बनाता है। धन्यवाद। नमस्कार मित्रांनो, मी रमेश चव्हाण खोज मास्टर न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो. नमस्कार, खोज मास्टरच्या आय एम पॉसिबल स्टुडिओ प्रेझेंट पॉडकास्ट मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. कौन सी स्कूल में जाते थे? सर पहिले 2 नंबर शाळेत जात होती, मग इकडे जात होती शिवाजी शाळेत, याच्यात जनता शाळेत. पढ़ने लिखने में कैसे थे वो? लय विषयात. उनके सर का नाम याद है आपको? हा. उनके टीचर का? नाही शिवाजी म्हणजे सावजी मॅडम होत्या. हा, त्या होत्या. त्याला खूप हुशार होता. एनसीसी ते शिकवायचा आणि त्याच्यात पुरात शिकवायला होता तो. पण एक वेळ असं झालं, एक सरांचं त्याचं थोडस काहीतरी झालं, मग तो आला म्हणे बाबा येईल होते 10वीचे पेपर होते म्हणे, मला त्या सरचा पेपरच नाही द्यायचा. मग घरात झोपेल होता, मग बाबा आले. बाबा म्हणून तू कसा पेपर नाही देत? उठला, बाबाच्या समोर हे घेतलं, गेला, पण नाही दिला सरचा पेपर. बाबा दारी उभं राहून पाहिलं हे जातो का नाही. बाबा म्हणे गेला वर्गात. घरी आला, नाही दिला तो पेपर त्यानं. बाबाला समजलं नाही आणि त्याने तो पेपर एकदा नाही म्हणजे नाही, असं त्याचा स्वभाव होता. खूप हुशार होता शाळेत. आता जर काही समजा ते आमच्या बाबाची परिस्थिती हे होती त्याच्यामुळे, नाहीतर मोठा कलेक्टर अधिकारी घेतले असता. इतका हुशार होता शाळेत. सर तुम्हारे से छोटे हैं या बड़े? छोटा. छोटे. म्हणजे लहान उगाच्या माझ्यापेक्षा. मी लहान, माझ्या पाठचा आहे. हा, पुन्हा सगळ्यासाठी उभा राहतो, सगळ्याच करतो. असं त्याच्यासारखं कोणीच नाही का. आमचे आई वडील सगळं म्हणलं तर त्याचे. कधी काही पडला, कोणतंही काम पडलं तर त्याला फोन लावायचा, तो हजर. तू इरी विचारणार नाही, फोन लावणार नाही, पण कधी फोन लावला तरी ते हजर. कोणाचं दुःख असो काही असो, त्याच्यासारखं कोणीच काही करत नाही. आम्ही 6 बहीण भाऊ आहे, तरी पण नाही. सर का स्वभाव कैसा था? लय चांगला हळवा मॅडम. त्याच्याजवळ असं आपलं फरक कोणीच नाही, सगळे समान आहे. तर तू कोणाचंही काही असलं तरी त्याला आवाज दिला तर तू कामी करतो. पहिल्यापासून त्याचा स्वभावच तसा आहे. त्याला स्वतःसाठी स्वार्थ कधीच नाही पाहत. तो दुसऱ्यासाठी जगणारा माणूस आहे, स्वतःसाठी नाही जगत. सर के सबसे लाड़की बहन कौन है? लाडकी बहिणी आहे. और तुम दोनों का सबसे ज्यादा लाड़का वो कौन है? सगळ्यात लाडका. सगळं त्याला समजून आम्ही, पण आई त्याला मानतो. आम्ही आई बाबाला नाही मानत त्याच्या पुढे. हा, पहिल्यापासून म्हणजे बाबा तर स्वभाव शांत होता. बाबा एवढे नव्हते, पण आई पण नाही. सगळ्यात सुरुवात म्हणलं तर तो. आमचा मोठा भाऊ पण आहे आम्हाला, तो पण चांगला आहे, पण याच्यासारखं कोणीच नाही. बचपन में तुम्हारे साथ खेलते थे वो? आज छोटा का लग्न झालं तेव्हा एवढा होता, एवढं कळत. पण लहानपणापासून तसाच येतो, जीव लावायचा. त्याचे एवढे लहानपणापासून मित्र, त्याला म्हणजे सुरुवातच त्याची मित्रापासून. आता तो सध्या याच्यातच आहे, तुमच्या याच्यातच सगळ्याचा. पण तो माणसं मन मिळावं, कोणाशी बी कोणी त्याच्याकडे रडत गेले तर कोणाचे असू पुसतो त्याची हायच, म्हणजे याच्या प्रमाणात त्याच्या असलं तर तुमचं, नसलं तर मग तुम्ही नाही, असा त्याचा स्वभाव. हाँ. अभी तुमको मालूम है उनकी एज कितनी हो रही? 40 पुढे गेला, 48 असतं म्हणते. 48 पर्यंत असं. एवढी डिटेल मध्ये नाही माहिती. खूप मानायचं बाबाला, पण खूप काय. बचपन का कोई किस्सा है क्या तुम्हारा जो कुछ इंटरेस्टिंग है, याद है तुम्हारे? ते कळत नव्हतं तेव्हा, पण जर घरी आमच्या थोडस जर काही झालं तर त्याला राग यायचा. त्याला आपलं वाटायचं की आपल्या बहिणीला कोणतरी बडबड करतं, कधी आपण मोठं होऊ यायला हे करू, आपली परिस्थिती अशी. त्याच्यामुळे त्याचं मन दुखायचं. पण ते तेव्हा पण ते तसाच होता आणि आता म्हणजे प्रॉब्लेम म्हणजे आता आम्हावर काय, आमच्यावर काय, आमच्या घरी काही झाले, आता आमच्या घरात काही वादिवाद झाले, आता आम्ही आमच्या स्वतःच्या घरी आहे ना, आमच्या घरी असून आमच्या घरच्या लोक काय वाटत नाही की आमचा भाऊ आहे. आम्ही याच्यावर म्हणजे आम्ही बिनधास्त, आम्ही काही कोणाचं हे नाही करत नाही त्याच्या की काही त्रास व्हा
आपल्या भावाला, पण आज वाटते की कधी आपल्या जर कोणता टाइम आला तर आपला भाऊ आहे, असं समाधान आहे जीवानं की तुम्हारे पापा की जगह लिए उन्होंने. हा पप्पा की पप्पाच्या वरची जागा देवाची सगळ्यांची जागा जागा घेतली. घेतली हा, आहे. सगळे हा. ते जेव्हा बी काही करतो हा. त्याची यश यश. त्याला त्याचं चांगलं व्हावं, त्याचं सगळ्या मेहनतीचं फळ भेटावं शेवटपर्यंत चांगलं व्हावं त्याचे सगळ्या हम्म. परिवाराचं. तो तुम जैसे तुमने बोले तुम्हारे 4 भाई है, तो उसमें से पहले भाई किधर गए, सबसे जो बड़े है तो? सबसे बडी इथंच राहतात ते दोघ जण, तिघ जण इथे राहतात. हाँ एक तिकडे जळगावला राहत होता, पण मग तो तिथं वाढला. हाँ. पण मग आम्ही तिथं आणायला गेलो होतो, तर मग ते तिथले लोक आणत येत नव्हते ना, मग त्याच्यामुळे त्याला मग ते रमेशमुळे मग आता ते सगळ्या ते लोक सगळी तयारी केली होती त्यानं यायची तिथं, त्याचं सगळ्याचं त्याच्या मुलाचं त्याचं सगळ्याचं म्हणणं होतं की आम्ही तिथे तिथंच राहायचं. मग आम्ही गेलो आम्हाला तर तिथं पण रमेश होता. रमेश म्हणला आणि त्याच्या अगोदर ते वाराच्या अगोदर त्या 2 दिवसांना आधी फोन केला होता रमेशला की मला मी मेकरला यायचं, त्याच्या पोराचं काही कागद पाहिजे होते, मग याला फोन केला होता, मी मेकरला यायला लागलो, ते कागद पाहिजे. 2 दिवसांनी मारला. नंतर त्या दिवशी याला फोन आला, दुसऱ्या दिवशी याला खरं वाटलं नाही, याला वाटलं हे काहीतरी मजाक करतात, पण मग त्या बाहेर त्याच्या तिथल्या पाहुण्याचा फोन आला म्हणजे नाही असं खरं झालं म्हणे. आम्ही गेलो, ती नाही म्हणू लागली, सगळं केलं, पण रमेश म्हणजे नाही. पूर्ण खर्च त्याने केला, 2 गाड्या नेल्या होत्या एकूण, त्याचा पूर्ण खर्च आणि त्याचा पूर्ण इथं जेवढं खर्च लागेल तेवढा त्याने केला, स्वतःहून केला, पुन्हा 1 रुपया घेतला नाही, सगळा खर्च. पुन्हा त्यांनी ती स्वतः त्याची ती बॉडी त्या गाडीत टाकून त्याने स्वतः चालवत गाडी आणली, कारण त्यानं ड्रायव्हर स्वतः दिवसभर चालल्या, रात्रभर हे नव्हतं चालत नाही म्हणे मी, मग तो म्हणला गाडी टाका, मी चालवतो. तिथून गाडी त्याने 40 किलोमीटर बाजूला गाडी गेली, जळगाव. पुन्हा रोडवरून आली आणि त्या नांदी पुन्हा आणली. जळगाव हो. गाडी त्यानं स्वतः चालवून स्वतः चालवत आणली. आणली. सगळे तो तिथून निघला, तिथं पोराला फोन केला, सगळी तयारी करायला लागली घरी, कारण त्याला 1 दिवस झाला होता ना, तर त्याची सगळी इथं तयारी करायला लागली. आणि त्यांनी प्रेम तर त्याचा हा. कार्यक्रम सगळ्याचा आनंदाने त्यांनी त्याचा असा कार्यक्रम स्वभाव आहे त्याचा हा. की तिथून आणणं तर काही सोपं नव्हतं. हम्म. पैशाशिवाय 2 गाड्या करणं आणि ते रेड बॉडी आणायचे म्हणल्यावर हेच होते ना. त्याच्याने तो असा माणूस आहे की तो कोणाचं पैशाचं पाहत नाही, जीवाचं पाहत नाही, स्वतःचा स्वार्थीपणा कधीच नाही, तो दुसऱ्यासाठी जगणार त्यांचं नाव काय होतं? गजानन. तो पहले के दिनों में तुम्हारी परिस्थिति कैसी थी? म्हणजे साधारण परिस्थिती होती ना, असं सगळं काम धंदा करायचे, आई वडील आम्ही 4 भाऊ 2 बहिणी, म्हणजे असं घरी राहायचं, मोठा भाऊ दुसरं काम करायचं, आणि हे 2 भाऊ शाळेत होते रे. रमेश शाळेत एवढा हुशार लय होता, काय हुशार. सांगू, आताच्या टायमात तसं नाही, खूप हुशार होता. मी म्हणते त्याचा जर मागं सपोर्ट असता कोणी करणारा तर हो. आज कोण्या पदावर. फक्त शिक्षणाच्या बारेत बरं, बाकीचं हे तर मी त्या तिथे हे तर डोकसं तसं आहे त्याचं, हुशार येतो सगळ्याच्या ह्याच्यात, पण शिक्षणात लय हुशार होता. आता मी 10वी होईल. हो, आमच्यासोबत नाशिकला आला होता ना, आर्मीच्या तिथं अरे गेला होता. भाषा बोलणं हे. म्हणजे तिथे ते गेला आणि मग त्या कॉलेजवर इतका चांगला जीव, म्हणजे तिथले समोरची माणसं जीव लावतात तिथले आर्मीतले, आणि त्याला जॉब लावून देणार होते, पण आता कसं आता त्याला बाबा घरी बोलवून घेतलं ना त्याच्यामुळे मग ते पुन्हा वापस आला घरी, नाही तर ते तिथं बी जॉब करणार होता. तिथं आता तिथं बी एखादा मोठा हे झाला. शाळेच्या लय हुशार. त्याचं तिथंच निकाल लागला होता 10वीचा आमच्या तिथं, मी नाशिकला राहत होती ना तेव्हा ते तिथं नाशिकला होता, तर त्या आर्मीच्या कॉलेजमध्ये तिथंच त्याचं हे झालं होतं. आणि तिथं मग ते रमेशदा आणि आम्ही सुरुवातीला मी शाळेत होतो, MS शाळेमध्ये, आणि ते 10वीला वाटते मला जत्ता हायस्कूलमध्ये होते. त्यावेळेस त्यांची 10वी झाली, 11वी झाली, 12वी झाली. नंतर मग त्यांनी ट्रकवर जाणे किंवा किन्नरकी करत होते. त्यावेळेस मग माझ्या घराकडं ते राहायला आले, म्हणजे शेजारी झालो आम्ही. शेजारी झाल्यानंतर मग त्यांनी त्यांचा दोस्ताना आमचा वाढला. मग एक वेळेस त्यांचं एक अफेअर होतं. त्यापासून देवी बसवणं सुरू केली. त्यावेळेस चौकामध्ये देवी बसवली. तिथून आमचा दोस्ताना जिगरी झाला. त्याच्यानंतर क्रिकेटचे सामने खेळायचो. त्यानंतर आमच्या टीमचं नाव होतं टँगो पंचमध्ये आम्ही सगळ्यात म्हणजे हायस्ट लेवलवर रन काढले होते. त्यावेळेस भरपूर 20 वर्ष झाले त्या गोष्टीला, 20-25 वर्ष झाले. देवी पण अजून पण बसवतो. त्या काळात लई मोठ्या घडामोडीशी सामना करणं पडला. म्हणजे रमेशदा आम्ही सोबत असायचो. त्यानंतर एक वेळेस एका ठिकाणी असेच भांडणाचा संबंध आला. आमच्या मित्र आम्ही असताना
लय मोठे भांडणं झाले होते त्या काळात. मला वाटते 2012ची गोष्ट आहे ती. 2012मध्ये घडली होती ती गोष्ट. इलेक्शनचा टाईम होता. तर अशा भरपूर ठिकाणी त्यांनी साथ दिली. आत्ता पण ते साथ देतात. काही 2007-8 मध्ये क्रिकेटचे सामने रमेशजी सर, म्हणजे आम्ही त्यांना रमेशदा असं म्हणायचो. त्यानंतर 2012पर्यंत क्रिकेटचे सामने. त्यानंतर क्रिकेट खेळणे. आमच्या टीमचं नाव होतं टँगो पंच. त्यावेळेस आम्ही क्रिकेट खेळायचो. त्यानंतर मग 2005 पासून देवीपासून सुरुवात केली होती. सर्वात प्रथम आता त्या चौकचं नाव आहे जय भीम चौक म्हणून. त्या चौकामध्ये देवी बसवायचो. तिथून सुरुवात झाली होती. आता देवीला 25 ते जवळपास 25-26 वर्ष झाले त्या देवीला. तिथं आम्ही देवी बसवतो. दरवर्षी हजारो लोक प्रसाद खातात. रमेश भाऊ आणि मी राष्ट्रीय समाज पक्ष, रमेश भाऊ यशवंत सेना, आपला राष्ट्रीय समाज पक्ष याच्यामध्ये जिल्हा उपाध्यक्ष म्हणून काम करत होते आणि मी तालुका अध्यक्ष म्हणून काम करत होतो. तेव्हा आमची भेट झाली, ओळख झाली आणि तेव्हापासून मग आम्ही सतत सोबतच कुठलंही कार्य असो, काही असो, आंदोलन असो. आंदोलन म्हणता समजा आम्ही आत्ता मुंबईला मंत्रालयासमोर डीजे घेऊन अंगावर घेऊन आंदोलन केलं. त्यावेळेस रमेश भाऊची साथ होती, रमेश भाऊचंच मार्गदर्शन होतं. रमेश भाऊमुळेच ते आंदोलन यशस्वी झालं. त्यामुळं ठाण्याला जी बदली झाली, SP ची सुद्धा झाली. म्हणजे रमेश भाऊंनी मला कुठल्याही परिस्थितीत मागं एकटं राहू दिलं नाही किंवा गजानन भाऊ बोरकर हे पुढं कसे जातील हे त्यांनी ताकद लावायचा प्रयत्न केला. कुठलं अन्याय झाला तिथं आम्ही दोघं सोबतच जायचो. पुन्हा परत आता निवडणूक झाली नगरपालिकेची, त्यांनी कॅम्प घेतला होता. तर आम्ही मुंबईला गेलो. मुंबईला गेलो पण गणपतीपुळे तिकडं मालवण तिकडे फिरायला गेलो. स्टाफ पूर्ण. म्हणजे त्यांनी असं नाही की बा आता कोणी बी पैसे खर्च करायला विचारच करते, पण रमेश भाऊंनी कुठला विचार न करता सर्व स्टाफ खाण्यापिण्यासहित, गाडी भाड्यासहित, राहण्यासहित त्यांनी सर्व खर्च त्यांनीच केला. म्हणजे रमेश भाऊ कुठल्याही परिस्थितीत स्टाफसाठी आणि मित्रासाठी जेवढे प्रयत्न करतात तेवढे म्हणजे असे मागं न येणे हा कधीच त्याचा प्रयत्न नसते. मला तर काही जास्त बोलता येत नाही म्हणून मी आता तसं बोलायला लागलो, कारण मला बोलणंच येत नाही. पण रमेश भाऊसाठी मी 2 शब्द म्हणजे मला बोलायचं वाटते किंवा त्यांनी माणसाला एकदा जर शब्द दिला तर ते काम पूर्ण झाल्याशिवाय ते माघार सरत नाही. रमेश चव्हाण हे माझे लहानपणचे मित्र असताना त्यांचा स्वभाव अगदी चांगला असल्या कारणानं मवाळू स्वभाव आहे. त्यांचे वागणूक चांगली असल्या कारणाने त्यांची प्रसिद्धी चांगली वाढायला लागली आहे. त्याच्यामुळं त्यांच्या स्वभावामुळं चांगले लोक त्यांना मानत आहे. तरी त्यांच्यासारखा माणूस हा आपल्याला पाहायला भेटणार नाही. पण काही कारणानुसार त्यांना लोक टाळतात. त्या माणसाचा स्वभाव इतका चांगला असल्या कारणानं तरी त्यांना टाळायचा प्रयत्न करतात. त्या माणसाला कधीही टाळल्या गेलं पाहिजेत नाही. असे लोक मोठ्या मुश्किलनं भेटतात आपल्याला. असे माझा शेगावला त्यांच्यासोबत संबंध आलेला 3-4 वेळेस खासदार साहेबांसोबत ती गेलेलो आम्ही. पण त्याच्यासाठी खूप प्रयत्न केले पण ते त्याला यशस्वी भेटले नाही आम्हाला. त्याच्यामुळं आता नाही पण भविष्यात त्यांच्यासाठी करू आपण काहीतरी प्रयत्न. त्यांना वार्डाचा मेंबर करण्याबद्दल माझी लई इच्छा आहे. पण यंदा नाही तर आता पुढच्या वर्षी त्यांच्यासाठी आपण भाग घेऊ आणि स्वतः आपण खासदार साहेबांकडं प्रयत्न करू. त्याची जबाबदारी मी स्वतः घेणार रमेश चव्हाणसाठी. का माझा लहानपणचा मित्र स्वभाव चांगला असल्या कारणानं त्याचा वार्ड आपण प्रथम नागरिक म्हणून त्याला नगरसेवक करायची माझी जबाबदारी घेईन. तरी खासदार साहेबाला विनंती करून त्याला तिकीट मिळवून देण्याची शक्यता प्रयत्न करू शकतो मी. त्याला ते तिकीट मिळवून देईन. त्याच्या वागणुकीमुळं तो निवडून बी येऊ शकते
त्याचे कामं चांगले आहे. गोरगरिबासाठी धावून बी जातो, अर्ध्या रात्री काम करो काही करो, त्यासाठी त्याचे तत्व चांगले असल्या कारणानं तो अर्ध्या रात्री बी पोलीस स्टेशनची कामं असो, तहसीलची कामं असो वा श्रावणबाळाच्या केसेस असो, कोणासाठी झटणारा अतिशय चांगला रमेश चव्हाण असा माणूस आहे. त्याबद्दल धन्यवाद. नमस्कार, मी सिद्धेश्वर पवार. आज शेतातल्या कामानिमित्तानं शेतात असताना खोज मास्टर टीमच्या एका सदस्याचा कॉल आला आणि खोज मास्टरचे संपादक रमेश चव्हाण यांचा 2 तारखेला वाढदिवस असल्याची माहिती मिळाली. प्रथमतः मी रमेश चव्हाण यांना वाढदिवसाच्या आणि मीडियाच्या क्षेत्रामध्ये त्यांच्या कारकिर्दीच्या त्यांना मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो. रमेश चव्हाण खरं म्हणजे माझे लहान भाऊ. मला आनंद वाटतो की पत्रकारितेचा कुठला देखील वारसा नसताना रमेश चव्हाण यांनी स्वकर्तृत्वाने पत्रकारितेच्या क्षेत्रामध्ये आपल्या नावाची एक आगळी वेगळी ओळख निर्माण केली. प्रिंट मीडिया असेल, इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल, या माध्यमातून खोज मास्टरला त्याने एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलं. रमेश चव्हाण यांची पत्रकारिता ही आता मेहकर शहरापुरती किंवा बुलढाणा जिल्ह्यापुरती मर्यादित राहिली नाही, तर रमेश चव्हाण यांच्या पत्रकारितेने अवघा महाराष्ट्र व्यापून टाकला आहे. रमेश चव्हाण जिद्दी आहे. जे ठरवतो ते झालं पाहिजे अशा पद्धतीची त्याच्यामध्ये जिद्द आहे. त्याच्यामध्ये बातमी ओळखण्याची नजर आहे आणि खरं म्हणजे धाडस देखील जे पत्रकारितेमध्ये असणं गरजेचं असतं ते धाडस देखील अतिशय चांगल्या पद्धतीचं रमेश चव्हाण यांच्याजवळ असल्यानं अनेक असे विषय की ज्या विषयाला अनेक जण हात घालू शकत नाहीत अशा विषयावर देखील प्रकाश टाकण्याची भूमिका रमेश चव्हाण यांच्या पत्रकारितेची असते. रमेश चव्हाण यांनी इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून, सोशल मीडियाच्या माध्यमातून पुणे शहर असेल, मुंबई असेल, इतरत्र देखील आपल्या पत्रकारितेचा एक वेगळा ठसा त्याने निर्माण केला आहे. पत्रकारिता करत असताना पत्रकारितेच्या माध्यमातून अनेक बेरोजगार तरुणांना एकत्रित करून त्यांना रोजगार देणे, त्यांना पत्रकारितेच्या क्षेत्रामध्ये तयार करणे, हे देखील काम एका चांगल्या पद्धतीनं रमेश चव्हाण हे सातत्यानं करत असतात. खरं म्हणजे रमेश चव्हाण यांचं पुरं आयुष्य आपण जर का सर्वांनी बघितलं असेल, माहिती असेल, हे सगळं पाहू जाता रमेश चव्हाणमध्ये जो पत्रकारितेनं आमूलाग्र बदल केला तो बदल निश्चितपणे ऐतिहासिक आहे. त्याची नोंद घ्यावी अशा पद्धतीची रमेश चव्हाण यांची पत्रकारिता आहे. रमेश चव्हाण यांच्या पत्रकारितेला आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये ते जे सातत्यानं काम करतात त्या सर्व कामाला मी माझ्या परिवाराच्या वतीनं, माझ्या वतीनं त्यांना मनपूर्वक या ठिकाणी शुभेच्छा देतो. रमेश चव्हाण यांची धाडसी वाटचाल अशाच पद्धतीनं सुरू राहावी. निश्चितपणे धनदांडग्यांचे मोठे मोठे विषय की जे कोणी देखील हाताळत नाही असे विषय मोठ्या कुशलतेनं ते हाताळतात. तसे विषय हाताळून त्यांनी समाजासमोर अशा लोकांना देखील उघडं नागडं जे सातत्यानं करत आले आहेत यापुढे देखील त्यांनी त्यांची भूमिका निश्चितपणे कायम सुरू ठेवावी. रमेश चव्हाणचं इंग्रजी भाषेवर प्रभुत्व आहे, रमेश चव्हाणचं हिंदी भाषेवरती प्रभुत्व आहे, रमेश चव्हाणचं मराठी भाषेवरती प्रभुत्व आहे आणि या विविध भाषेंवर त्यांचं प्रभुत्व असल्यानं पत्रकारिता करत असताना ही त्यांच्यासाठी एक अतिशय जमेची अशी बाजू आहे. रमेश चव्हाण पत्रकारितेसोबतच जेव्हा जेव्हा निवडणुका असतात, मग त्या स्थानिक पातळीवरच्या असतील, त्या राज्य पातळीवरच्या असतील, त्या देश पातळीवरच्या असतील,
त्या अनुषंगानं देखील त्यांच्या हाताशी असलेला मीडिया तशा पद्धतीचे कामे करतो आणि त्या पद्धतीनं निवडणुकीच्या काळामध्ये देखील अनेक उमेदवारांना त्यांच्याजवळ जे जे आयुध आहेत त्या सर्वांचा वापर आपल्या प्रचारासाठी आणि निवडून येण्यासाठी निश्चितपणे महत्त्वाचा ठरतो. आणि पत्रकारिता करत असताना त्या अनुषंगानं अनेक विषय देखील निश्चितपणे हाताळता येतात. तशा पद्धतीनं देखील अनेकांना रोजगार उपलब्ध करून दिला जाऊ शकतो. अशा पद्धतीनं देखील आपण अनेकांना मदत करू शकतो हे दाखवून देण्याची भूमिका सातत्यानं रमेश चव्हाण यांनी केलेली आहे. रमेश चव्हाणचं हे झालं पत्रकारितेतलं. मला नवल वाटतं की हेल्थ इज वेल्थ असं जे म्हणतात की शरीर ही संपत्ती आहे, त्या शारीरिक संपत्तीकडे देखील रमेश चव्हाण यांचं जाणीवपूर्वक लक्ष असतं. वेगवेगळ्या मॅरेथॉन स्पर्धेमध्ये सातत्यानं त्यांचा सहभाग असतो. हा म्हणजे खऱ्या अर्थानं रमेश चव्हाण एक ध्येयवेडा माणूस आहे आणि तशा पद्धतीनं वेगवेगळ्या मॅरेथॉनमध्ये भाग घेऊन त्यांना अनेक स्पर्धा अगदी आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या देखील त्यामध्ये भाग घेऊन एक मानाचं असं यश देखील रमेश चव्हाण यांनी मिळवलेलं आहे. ते देखील त्याचं पॅशन आहे आणि त्याची त्या बाबतीतली देखील जी काही महत्त्वाकांक्षा असेल ती पूर्ण हो हीच मी या गजानन महाराज चरणी प्रार्थना करतो. आणि माझ्या या लहान भावाला, माझ्या सहकारी मित्राला व्हॉइस ऑफ मीडियाच्या वतीनं मी पुन्हा एकदा वाढदिवसाच्या भरभरून शुभेच्छा देतो. धन्यवाद. खोज मास्टरचे संपादक रमेश चव्हाण यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा. खरं तर रमेश चव्हाण हा माझा वर्ग 5 पासूनचा विद्यार्थी आहे. मी त्याला वर्ग 5व्या पासून शिकवलेला आहे. रमेश चव्हाणचं जर सांगायचं तर मी असं सांगेन, संघटन कुशल असलेलं हे त्याच्यामध्ये फार मोठं व्यक्तिमत्व आहे. कारण जो 5व्या वर्गापासून त्याच्या पाठीमागे असंख्य पोरं जायचे, अतिशय वर्गामध्ये हुशार असलेला हा रमेश चव्हाण प्रत्येक गोष्टीत पुढे असायचा. मग ते वाचनाचं कार्यक्रम असो, एखादा सांस्कृतिक कार्यक्रम असो किंवा एखाद्या कोणत्याही सामाजिक कोणत्याही उपक्रम असो, यामध्ये रमेश चव्हाण हा हिरिरीने भाग घ्यायचा. जेव्हा केव्हा आम्ही शिक्षक या रमेश बद्दल विचार करायचो त्यावेळेस आम्हाला निश्चितच असं वाटायचं की हा भविष्यात निश्चितच एक चांगला अधिकारी बनेल, कारण प्रत्येक गोष्टीत तो हुशार होता. आजही तो खोज मास्टरच्या माध्यमातून निर्भयपणे लोकांना न्याय देतोय हे ऐकून आम्हाला खूप अभिमान वाटतो. आणि आमचा एक विद्यार्थी एक चांगलं काम करतोय, समाजाला न्याय देतोय हे ऐकून निश्चितच आम्हाला अभिमान वाटतो. मी पुन्हा त्याला त्याच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देतो. आणि सर्वात पहिले माननीय आदरणीय आमचे काका म्हणजे रमेश चव्हाण सर, आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. रमेश चव्हाण सर आम्हाला फिरायला नेतात तर कधी पैशाचा विचार केला नाही आणि करतही नाही. परत एकदा आमचे लाडके रमेश चव्हाण सर यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. आपने से सुना जैसे कि हमारे सर रमेश भीमराव चौहान जो खुद के लिए नहीं दूसरों के लिए जगता है. तो दोस्तों जैसे कि बहुत से लोगों के सपने होते हैं कि किसी की ड्रीम बाइक हो, किसी का मोबाइल हो, तो मेरा भी ड्रीम था कि मैं भी एक बाइक लूं, मैं भी एक मोबाइल लूं. मेरा फर्स्ट बर्थडे में रमेश भीमराव चौहान ने मुझे मोबाइल गिफ्ट किया और सेकंड बर्थडे में मुझे बाइक गिफ्ट की. तो मैं उनका जितनी बार शुक्रिया अदा करूं उतनी बार कम है. हमारे बॉस मेरे पापा के बहुत अच्छे दोस्त थे और दोस्त रहेंगे, पर अभी काम के चलते उनकी कुछ मुलाकात होती नहीं. तो उनकी जगह पे अभी मैं हूँ, मेरे पापा की जगह पे. और रमेश चौहान मेरे बहुत अच्छे दोस्त भी है, मेरे बॉस भी है, और उनका साथ में अभी गया और उनके आगे भी मैं उनका साथ दूंगा. धन्यवाद. आदरणीय सर आमचे लाडके रमेश भीमराव चव्हाण यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आपल्याला उत्तम आरोग्य आणि आयुष्यात सतत यश लाभो ही ईश्वरचरणी प्रार्थना. आपल्या मार्गदर्शनामुळे आम्हाला नेहमीच प्रेरणा मिळते. आपल्या या वाढदिवसाचा आनंद, सुख आणि समाधानाने लाभलेला जावं. वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा. तसं की रियानं सांगितलंच आहे ड्रीम बाईकचं, तसं माझं बी एक स्वप्न होतं RX 100 ते सरनं पूर्ण केलेलं आहे. तसं की सर आम्हाला कुठल्याही गोष्टीची वस्तूची कमतरता पडू देत नाही. बोलण्यासारखं खूप काय आहे सरच्या बद्दल, पण माझे 2 शब्द संपवतो. पुनश्च एकदा सरना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. धन्यवाद. हमारे सर के बारे में अब मैं क्या कहूँ, उनके साथ मैं अभी
5-6 महीने से हो। और इतने में तो मैंने ये चीज जाना है कि हमारे सर जो है वो काफी जिद्दी किस्म के इंसान है, वो जो चीज ठान ले वो करके ही रहते हैं।